मित्रांनो, एक चांगला व्हिडिओ कसा बनवावा याच्यावरती मी तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे. असं समजा की हा एक मॉडेल व्हिडिओ आहे. तर सर्वात पहिले मी स्वतःचा म्हणजे मी शिक्षक आहे असं समजा आणि मी हा व्हिडिओ ह्या प्रतियोगितेसाठी बनवलेला आहे, या स्पर्धेसाठी बनवलेला आहे. तर सगळ्यात पहिले मी माझा स्वतःचा परिचय देईल. माझं नाव, मी कुठल्या शाळेत शिकवतो, कुठल्या गावात आहे आणि कुठल्या इयत्तांना शिकवतो आणि माझा विषय कुठला आहे, ज्या विषयावरती मी सांगणार आहे याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेल. की जसं की माझे नाव राजेंद्र वड्डेरे आहे. मी XYZ कॉलेजमध्ये शिकवतो आणि मी इयत्ता 1ली ते 7वी या वर्गांना शिकवतो आणि मी आज तुम्हाला गणित चांगल्या प्रकारे कसे शिकवावं याच्याबद्दल जे मी केलेलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता तुम्हाला आता माहिती असेल की विद्यार्थ्यांना गणित हे अवघड वाटतं. तर मी असं विचार केला की जसं शब्दकोडे जेव्हा विद्यार्थी सोडवतो किंवा एखादा मुलगा सोडवतो त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो. पुष्कळशा लोकांना ती सवय असते, ती चांगली सवय असते आणि ते शब्दकोडे सोडवतात. तसंच आपल्याला गणितामध्ये शब्दकोडे आणता येतील का असा मी विचार केला आणि मला एक त्याच्यावरती कल्पना सुचली. ती कल्पना मी ग्रॉक किंवा जेमिनी किंवा ChatGPT याच्यासारख्या AIला पण मी सादर केली आणि त्यांना प्रश्न विचारला की माझ्या कल्पनेमध्ये काय चांगलं, काय वाईट आणि याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, या प्रकारची मी क्वेरी त्या ChatGPTला केली आणि ChatGPTने जे उत्तर दिलं ते मी सादर केलेलंच आहे. ते तुम्ही वाचू शकता. तर त्याप्रमाणे मी त्याच्यावरती पुढे काम करायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले आपली जी गणितीय शब्दकोडे म्हणजे नेमके काय असू शकतात त्याचं आपण पाहूया. आता शब्दकोडेचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एकदम सोपं आहे. समजा मी काही इक्वेशन्स लिहितो, काही समीकरणे लिहितो. जसं 3 + 2 = 5. 5 + 5 = 10. आता इकडे हा 5 ऑलरेडी आलेला आहे. याच्या आधी मी समजा 2 लिहिलं तर हे झालं 2 + 5 = 7. इकडे 10 ऑलरेडी आलेला आहे. याच्यातून समजा मी -8 केलं तर हे बनतो 2 = 2. तर असे हे वेगळे प्रकारचे समीकरणे आहेत. हे याला आपण उभे आणि आडवे दोन्ही प्रकाराने लिहिलेले आहेत. हे आडवं आहे, हे उभं आहे. 5 + 5 = 10. तसं उभ्यामध्ये 3 + 2 = 5 वगैरे वगैरे. अशा प्रकारे एक सिंपल आपण एक एक्झाम्पल घेऊ. हे आपला एक साधा सोपा असा उदाहरण आहे. आता आपल्याला याचे शब्दकोडे बनवायचे आहेत. हे शब्दकोडेचं सोल्युशन आहे. आता सोल्युशनवरनं आपल्याला प्रॉब्लेमकडे यायचं आहे. असे गंमत तुम्ही पहा आणि ते आपण कसं करू शकतो. मी काय करतो, हे जितके पण समीकरणे आहेत ना, समीकरणे म्हणजे काय, जिकडे हा =चा चिन्ह असतो त्याला समीकरणे म्हणतात. तर हे 3 + 2 हा एक समीकरण झाला. याच्यामध्ये एका गोष्टीला आपण अननोन बनवून टाकू. समजा मी 2ला समजा मी अननोन बनवला. तर ज्याला अननोन बनवलेलं आहे त्याला मी सर्कल करतो. तसं 3 + 2 मध्ये 2 आपण अननोन केला. 5 + 5 = 10. आता मी काय करतो, या 10ला अननोन बनवून टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 + 2 5 + 2 = 7. आता मी या 7ला अननोन करून टाकतो. म्हणजे आता प्रत्येक इक्वेशनमध्ये, प्रत्येक समीकरणामध्ये एक अननोन ठेवलेला आहे. एकपेक्षा जास्त अननोन नाही आहे. आणि जितके पण आपले ऑपरेटर्स आहेत, जी क्रिया करणारी जे चिन्ह आहेत ना, त्यांना आपण अननोन किंवा त्यांना आपण सर्कल करत नाही आहोत. अशा प्रकाराने आपण सर्कल केलं तर आपल्याला एक प्रकारचं शब्दकोडे तयार झाले. हे गणितीय शब्दकोडे असतील. आता याचा शब्दकोडे बनवण्यासाठी मी काय करतो, जे आपले आकडे आहेत ना आणि हे जे ऑपरेटर्स आहेत, म्हणजे हे जी क्रियाचे चिन्ह आहेत, यांना सगळ्यांना मी अशा प्रकाराने एका कागदावरती लिहिलेलं आहे. आता हे तुम्ही पाहू शकता की असे आपण
कागदांवरती आपण अशा प्रकारचे स्क्वायर्स बनवून त्यांना आपण त्यांच्यावरती आपण हे चिन्ह जे आहेत हे लिहू शकतो. आता याला आपण मांडूया. जसं की सुरुवात करू आपण 3 प्लस, आता इकडे हा 2 आला असता आणि हा इक्वल टूचं चिन्ह आला असता आणि हा झाला असता आपला इक्वल टू 5. बरोबर आहे. पण आपल्याला याचे शब्द कोडे बनवायचे आहे. म्हणजे जिकडे मी याला सर्कल केलेलं आहे त्याला मी काढून टाकतो आणि एका ठिकाणी ठेवतो, वेगळ्या ठिकाणी. आता ही झाली 3 प्लस रिकामी जागा इक्वल्स 5. म्हणजे जसं रिकामी जागा गाळलेली जागा भरा करतो ना आपण, त्या टाईपचं झालं. 5 प्लस 5 इक्वल टू 10. बरोबर आहे का नाही? आता हे झालं आपलं 5 प्लस 5 इक्वल टू 10 ही इक्वेशन. आता इकडे मी या 10ला सर्कल केलेलं आहे, म्हणून आपण काय करू, या 10ला आपण रिकामी जागा म्हणून मानू आणि याला वेगळ्या ठिकाणी ठेवू. याप्रमाणे जर आपण ही रचना केली तर अशा प्रकाराने तुम्ही पहा हा शब्दकोड आपला तयार झाला. म्हणजे 3 प्लस रिकामी जागा बरोबर 5. 3 प्लस रिकामी जागा बरोबर 5. म्हणजे जिकडे जिकडे पण मी सर्कल केलेले होते ते सगळ्या सर्कलच्या ठिकाणी मी रिकामी जागा ठेवलेली आहे. इकडे 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 है ना, अशी ही 3 रिकामी जागा आणि त्या 3 रिकामी जागासाठी पर्याय खाली ठेवलेला आहे. आता हे विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे की 2 कुठे ठेवायचं, हे 2 कुठेतरी ठेवायचं आपल्याला. आता समजा इकडे 2 ठेवायचं आहे, समजा मुलाला लक्षात आलं की 3 प्लस 2 इज इक्वल टू 5, तर हा याला काढून टाकेल आणि याला असा भरेल. अशा प्रकारे तो शब्दकोड एक एक करून टप्प्याटप्प्याने तो सोडवत जाईल. आता आपण थोडंसं अवघड अशा प्रकारची रचना घेऊया. आधीच्या जो आपला शब्दकोडा होता त्याच्यामध्ये फक्त आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी आणि बेरीज हेच आपण घेतले होते. आता समजा आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड करायचं आहे, थोडेसे ॲडव्हान्स प्रकारचे विद्यार्थी आहेत आपला, त्याच्यामध्ये आपल्याला भागाकार आणि गुणाकार यासारखे सुद्धा गोष्टी ॲड करायच्या आहेत. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे सगळे क्रिया आपल्याला ॲड करायची असेल तर एक सोपासा साधासा शब्दकोडे कसे असेल ती असे असतील. 3 प्लस 2 इक्वल्स 5 असं तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर ह्या 5ला सर्कल केला. त्याच्यानंतर 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 हे तुम्हाला माहिती आहे. याला आता तुम्ही 2ला तुम्ही ब्लँक करून टाका, 2ला तुम्ही सर्कल करून टाकला. तसं 8 मायनस 1 इज इक्वल टू 7 ही एक इक्वेशन तयार झाली. आणि 7 इंटू 2 इज इक्वल टू 14 ही एक इक्वेशन झाली. अशा हे जे आपलं शब्दकोडं तयार झालं याच्यामध्ये जेव्हा आपण त्यांना सर्कल केलं आणि या सर्कलला जेव्हा आपण ब्लँकनी जेव्हा आपण रिप्लेस करू तेव्हा आपला एक खरा शब्दकोडं तयार होईल. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की हे शब्दकोडे बनवत असताना लक्षात घ्या की हे सगळे इक्वेशन्स तुम्ही चेक करा की हे खरे असले पाहिजे, हे ट्रू असले पाहिजे, हे बरोबर असले पाहिजे. म्हणजे तुम्ही इकडे जर काही चूक केली तर विद्यार्थी फुकटच कन्फ्यूज होऊन जाईल. आता ह्या खालचा जो शब्दकोड आहे ज्याच्यामध्ये ॲडिशन मल्टिप्लिकेशन सगळे आहेत, अशी सगळी क्रिया आहेत, याचा जो आपण ट्रान्सलेशन करू आपण यांना जेव्हा आपण बनवू तेव्हा तो असं दिसेल. 3 प्लस 2 इज इक्वल टू समथिंग, 2 डिवायडेड बाय समथिंग इज इक्वल टू 1 वगैरे वगैरे. आणि हे खाली जे आहेत जे अननोन्स आहेत जे आपल्याला ह्या रिकामी जागांमध्ये भरायचे आहेत हे आपण खाली एका ठिकाणी ठेवलेले आहेत. याचा वापर विद्यार्थी करेल. फॉर एक्झाम्पल 3 प्लस 2 इज इक्वल टू 5, तर इकडे 5 आहे. आता मी काय करेल, पहिले मी गणितीय क्रिया मनामध्ये करून घेईल मी विद्यार्थी असेल तर.
आणि मग त्याला ह्या ब्लँकला काढेल आणि इकडे 5 लिहिल. अशा प्रकाराने त्यांनी स्वतःचं गणिताचे विचार जे आहेत, गणिताची बुद्धी जी आहे ती तिकडे वापरायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सोडवायचं आहे. तर अशा प्रकाराने आपण शब्दकोडे बनवू शकतो. तर मित्रांनो, याप्रमाणे मी शब्दकोडे बनवले आणि माझ्या शाळांमध्ये मी ते प्रयोग करून बघितले. त्याच्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आणि मग आम्ही हळूहळू त्याची काठिण्य पातळी वाढवली, त्याचे डिफिकल्टी लेवल वाढवले. पहिले फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनच ठेवले होते, मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पण घेतले. पहिले फक्त 10 पहिले 20 संख्या तीच आपण घेतली, मग त्यांची संख्या पण वाढवली. अजून असं कॉम्प्लिकेशन्स आम्ही वाढवत गेलो आणि वेगळे वेगळे प्रकारचे आम्ही शब्दकोडे बनवले. अशा प्रकारचे पुष्कळसे शब्दकोडे तुम्हाला पाहायला मिळू शकतील. त्या शब्दकोडांमध्ये एकापेक्षा जास्त अननोन असू शकतील, फक्त ऑपरेशन्स लिहिलेले असतील आणि इक्वल टूचं साईन असेल, अशा प्रकारचे पण शब्दकोडे बनवता येतात. आणि अशा प्रकारचे पुष्कळसे शब्दकोडे विद्यार्थ्यांना, मग जेव्हा त्यांना गोडी निर्माण झाली, हळूहळू आम्ही टप्प्याटप्प्याने त्यांची जेव्हा डिफिकल्टी लेवल वाढवली, तेव्हा त्यांच्यामध्ये पॅटर्न रिकग्निशनची स्किल वाढली, त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटीची स्किल आली, त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आली, इच्छा झाली, जिज्ञासा वाढली त्यांची. आणि अशा प्रकाराने ते खूप चांगल्या प्रकारे आकडेमोड करू शकले. अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही पण करून बघू शकता. अशा प्रकारचे पुष्कळसे ॲप्ससुद्धा आपल्याला मोबाईलमध्ये मिळतात. त्याचंसुद्धा विद्यार्थ्यांनी हळूहळू टप्प्याटप्प्याने जेव्हा त्यांची काठिण्य पातळी वाढते, तेव्हा त्या प्रकारचे ॲप वापरून ते रोज घरी बसूनसुद्धा ते अशा प्रकारचे प्रयोग करून बघू शकतात. तर तुम्हीसुद्धा असे प्रयोग करा आणि पहा, तुम्हाला खूप मजा येईल.